करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शरणांगता देव राखे येरा वाके विघ्नांचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक विठ्ठल हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नैन काना गोपिका चित्त हरी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला जो गुणा तिथे का जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु ही एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला याचा थोडा विकू कमी करा ट्रबल द्या नसतं नका पाहू गुण दोष
झालो दास पायांचा. 16व्या शतकात एक तारा चमकला, माझी जाऊच्या पोटी शुभ जन्मला. घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा, परस्त्री माते समान होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राजे. तुम्हा नमन करण्याला, तुम्हा नमन करण्याला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, बोलो रे भाई सब संतन की जय. विठ्ठला करणे हेची करा नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक प्रस्तुत. प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा तुम्हा आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. राजा, अनमोल किमतीचा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. एकाएकी मिळाला नाही, मग सहजासहजी मिळाला नाही, मग खूप जन्माचं पुण्य केल्यानंतर हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. एका एका योनी मागचं काहीतरी पुण्य हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला. तुकोबाराय पाया पडून विनंती करतात. मनुष्य जन्मामध्ये माणूस कर्म चांगले बी करतो आणि मनुष्य जन्मामध्ये माणूस कर्म वाईट सुद्धा करतो. पण तुकोबाराय म्हणतात वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा या मनुष्य जन्मात काहीतरी चांगलं कर्म करा, ते श्रेष्ठ पुण्य आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील 5 दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त सर्व गावकरी मंडळी, भजनी मंडळी, पंच कमिटी मंडळी, तरुण मित्र मंडळीच्या नियोजनातून विशेष करून ज्यांनी मला संपर्क केला, श्री गुरु कृपा मंडप डेकोरेशनचे मालक आमचे बालाजी भाऊ व समस्त गावकरी भजनी मंडळ यांनी संपर्क केल्याबरोबर पुनश्च एकदा गावामध्ये येण्याचा हा योग आहे. विठ्ठल आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वारकरी, आपल्या परिसराचं वैभव ज्यांनी आपला परमार्थ गायनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला, असे आमचे परम मित्र युवा कीर्तनकार हरिभक्त परायण ज्यांनी गोड अशी चाल म्हणली आणि विना घेऊन ज्यांनी गोड अशी सुरुवात केली, आमचे परम मित्र आमचे माणिक महाराज या ठिकाणी उपस्थित. शिवाजी महाराज, एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरता. आमचे शिवाजी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद शिवाजी महाराज पिंगळीकर. हरिभक्त परायण त्यांच्या पाठीमागे ज्यांनी गोड अशी चाल म्हणली, आमचे आदिनाथ महाराज, आमचे डिग्रसकर, त्यांना सुद्धा धन्यवाद. हरिभक्त परायण माणिक महाराज, तुम्हाला सुद्धा बाबा धन्यवाद. हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये कमी वयामध्ये ज्यांनी मृदुंगाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र गाजवला, आमचे परम मित्र आणि आपल्या गावाला दरवर्षी असतात आमचे कृष्णा महाराज. एकदा जोरात टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. महाराजाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. व संपूर्ण आपल्या परिसरातील निष्ठावंत वारकरी, टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य संपूर्ण मंडळीला नारदाच्या गादीहून भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, तुका म्हणे नमन त्याशी, तुका म्हणे नमन त्याशी. पर्यंत ज्यांनी सारखा मला कॉल केला, आमचे परमार्थ प्रेमी आमचे गजानन महाराज या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित व संपूर्ण गावकरी मंडळी या कार्यक्रमाला तनमन धनाने जे सहकार्य करतात, संपूर्ण मंडळीला नारदाच्या गादीहून रामकृष्ण हरी. ज्यांनी या परमार्थामध्ये अग्रेसर कष्ट चालू आहे, कारण या परमार्थातलं पुण्य
आणि या परमार्थाच्या वाटेतला प्रत्येकाच्या घरी हिस्सा जावा म्हणून प्रत्येक जण परमार्थामध्ये सेवा करतो. ही आपल्या भारत देशातली खूप मोठी सध्याच्या काळातली धर्म संस्कृती मांडली. विठाला आणि उत्कृष्ट जसं कार्यक्रमाचं नियोजन कृष्ण महाराज तशीच गोड सुद्धा साऊंड सिस्टीम आहे. आमच्या दादा करता एकदा जोरात टाळी वाजली म्हणजे माणिक बाबा आता आवाज कमी होणार नाही. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गोड असं ज्यांचं गोड असं यूट्यूब चॅनल आहे, काय नाव आहे दादा आपलं? रंग कीर्तनाचा. यांचं सुंदर असं यूट्यूबचं चॅनल आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. उरलेल्या वेळामध्ये श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. सज्जनांनो, आपण खूप भाग्यवान माणसं आहेत. याला फक्त दोनच कारण आहेत. काय कारण आहे? नंबर 1, भारत देशामध्ये आम्हाला मिळालं हे नंबर 1चं भाग्य आहे. आणि नंबर 2, संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्हाला जन्म मिळाला हे 2 नंबरचं भाग्य आहे. लोक म्हणतील महाराज जगामध्ये का दुसरे देश नाहीत का? भारत देशाला का अग्रेसर मानलं संत महात्म्यांनी शास्त्रांनी? जगामध्ये देशाची संख्या भरपूर आहे. काही देश पैशानं श्रीमंत आहेत, पण आपला भारत देश धर्म संस्कृतीनं श्रीमंत आहे. विठ्ठला जगाच्या पाठीवर काही देश असेच सज्जनांनो पैसा भरपूर आहे, पैशानं श्रीमंत आहेत, पण त्या ठिकाणी आपल्याला धर्म संस्कृती बघायला भेटणार नाही. आणि आपला भारत देश धर्म संस्कृतीनं श्रेष्ठ जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे, तो म्हणजे आपला भारत देश आहे. बघा, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ टाळ 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 तो देश, काहीतरी टाळ वाजवा टाळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास टाळ टाळ जेथे हरीचे जन्म घेते भाग्यवान आहेत. भारत देशात जन्म मिळाला. दुसरे देश नाहीत का? भरपूर देश आहेत पैशानं श्रीमंत. आपला भारत देश अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा ततन्य भोग भूमया. जपान जगाचं शस्त्रगार आहे. फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे. अमेरिका जगाची तिजोरी आहे. चीन जगातलं सैन्य घर आहे. पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत. भारत देश जगातलं देवघर आहे. त्या देवघरातले तुम्ही आम्ही माणसे आहेत. रोज आपल्याला परमार्थ घडतो. दादा आपण भाग्यवान का फुटक्या नशिबाची? कोण्या गावची तुम्ही? मग तुम्ही पाहुणे तुम्ही इथलेच येत ना. काय नाव आहे तुमचं? भगवान दादा. तुम्हाला साधून मधून बोलल्यावर राग नाही ना? हॅलो दुसरं काही विचारणार नाही मी. घरातलं इथलच रागता नाही न्यायचा बाबा. पर मोकळा जास्त ताण घ्यायचाच नाही, कारण ताण माणसाला नसतो, ताण खांब्याला असतो. विठाला तुम्ही कुठले? इथलच. मग कशाला ताण घ्यायचा? नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा. मी काय तुम्हाला पैसे मागणार का? काय फक्त आपली चर्चा तुमच्यात आमच्यात. तुमचं काय नाव आहे? काय मास आहे बा तुमच्या गावात? तुम्ही असं ठरवलं का आज बोलायचंच नाही म्हणून? मोकळं बोला, चला ताण घेऊ नका सज्जनांनो. आता जाऊ द्या. आपण भाग्यवान माणसं आहेत. बघा दादा तुमचं काय नाव आहे? मै नाव करीच आहेत. मग तुम्ही आज कशाला ताण घ्यायचा? ते मग तिकडं सुटलं ना आता इकडं. वेळ अजिबात घालीत नाही मी. विठाला वेळ मी घालीतच नाही. तुमचा कीर्तनात टाइमच चांगला आहे. 8 ते 10 म्हणजे सोपा टाइम आहे, सगळ्याला चांगला आहे. विठाला भाग्यवान आहे तुम्ही आम्ही.
सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव येतंय. मला एवढंच विचारायचं होतं, मग मुखातून भगवंताचं जर नाव येतंय मग आपण भाग्यवान आहेत का फुटके नशिबाचे? याचं उत्तर बी नाही तुमच्याकडे. भाग्यवान म्हणा लागन आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही देवाचे देवाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही देवाचे देवाचे, 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 दास पंढरी रायाचे, भाग्यवान आहेत आपण. भारत देशात जन्म मिळाला. आम्ही दैवाचे दैवाचे दास, पंढरपूरच्या मालकाचे दास आहेत. नंबर 1 चं भाग्य. आणि नंबर 2, संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत तुम्हा आम्हाला जन्म मिळाला. सज्जनांनो, ज्या भूमीमध्ये संत महात्मे जन्माला येतात भूमी आपोआप पवित्र होते. नाही जरी जन्म झाला, कमीत कमी आपल्या गावाला पदस्पर्श जरी संतांचा झाला, भूमी आपोआप. धन्य भूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास, रंगभूमी पुण्य देश, पुण्य देश. पुण्य देश, रंगभूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा आपल्या गावात जर संत महात्मे जन्माला आले, भूमी आपोआप पवित्र. नाही हो दे संत महात्म्याचा जन्म, नुसता पदस्पर्श जरी आपल्या भूमीला संत महात्म्याचा झाला, महाराजांनी सांगितलं भूमी आपोआप पवित्र होत असते. धन्य भूमी पुण्य देश, जेथे वसते हरीचे दास. सज्जनांनो, जगद्गुरु तुकोबराने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी आहे का दादा? महाविष्णूचे अवतार विश्वमाऊली ज्ञानोबराने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. पैठणच्या नाथ बाबांना आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. नाथ बाबांना आपल्याला माय बाबाची उपमा द्यावी एवढी आपली लायकी नाही. गुरुवर्य मथुराम बाबांनी आपल्या पाया पडावं, गुरुवर्य नथुराम बाबांनी आपल्या पाया पडावं. ही संत महात्मे परभणी जिल्ह्याला लाभलेल्या संत महात्म्याने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. पण हे संत महात्मे तुमच्या आमच्या पाया पडले बघा. याला एकच कारण आहे. नंबर 1, कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही माणिक बाबा. आणि साधू संतांना लोकांची अधोगती सहन होते. त्याच्या अंगामध्ये आता वातावरण पेटलं गड्या. आता अगोदर मंडपामध्ये आल्या दादा भला मोठा मांडव आणि मी आलेल्या त्यात 5च पांडव. मला आता कसंच कीर्तन कडेल लावायचं. पण आता संपूर्ण मंडप भरलेला परिसर पाहून मला असं वाटणं आपल्या गावात कीर्तन चालू आहे. असं वाटेल चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनाची सेवा चालू आहे का काय.
हे असं सांगण्यापेक्षा तुकोबराच्या भाषेतच उत्तम ते ठाव रम्य स्थळ जेथे आठविती स्वामीचे ते पाय जेथे आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाव रम्य स्थळ तुकोबरा म्हणतात जेथे आठविती स्वामीचे ते पाय आणि उत्तम ते ठाव रम्य स्थळ म्हणले पवित्र ठिकाण म्हणले. नाही तर काय काय जागा अशा आहेत माणिक दादा, अशा जागा आहेत काय काय पवित्र आणि काय काय जागा इतक्या उर्मट असतात सज्जनानो. तुम्ही किती बी हजाराचा महाराज आणा, कीर्तनच रंगत नाही दादा. कीर्तन रंगण्याकरता चार जण पवित्र पाहिजे, श्रेष्ठ पाहिजे. नंबर 1 भूमी पवित्र पाहिजे कीर्तन रंगण्याकरता. नंबर 2 मृदुंगाचार्य चांगले पाहिजेत कीर्तन रंगवण्याकरता. नंबर 3 गायक चांगले पाहिजेत आणि नंबर 4 बसणाराचे चेहरे कोण म्हणलं वंबाळेवानी फ्रेश पाहिजेत, फ्रेश. नाही तर काल एक मात्र माया पुढे बसलं आंबट तोंड करून बसलं. पुढी येली गवरी गोडीली गोवरी इतकं आंबट तोंड करून बसले ते तात्या माया पुढे काल. म्हणलं तात्या एवढं आंबट तोंड काऊन केलं? तात्या म्हणले मला उपवास आहे. मला तसं करू नका, कीर्तन होईपर्यंत फ्रेश बसा. अहो सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत सध्याच्या काळामध्ये, सगळ्या गोष्टी. पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरा आहे का वाईट आहे? मी घरी जाऊ का आता? दादा कसं आहे तुम्हीच बोला मला, तुम्ही माझी नाव करीत बघा. कीर्तन उसर आता नारळ दिवस तर तुम्हीच माझ्या संग आता. देखो महाराज पहिल्यापेक्षा आताचा काळ कसा आहे महाराज? बरं आहे. पहिल्या काळापेक्षा आताचे कीर्तनकार कमी आहेत का वाढेत? गायक वाढेत, मृदुंगाचार्य वाढे, कीर्तनकार वाढे. कीर्तनकाराचे म्हणा ना काय काय सांगते सगळं वाढ. पण एकच शोकांती काय, सगळं असताना सुद्धा लोकाला परमार्थाची गोडी राहिली नाही. ही महाराष्ट्राची खेदाची बाब आहे. विठाला कशाची कमी आहे? प्रत्येकाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत सज्जनानो, सगळ्याला अनुकूल आहे. फक्त लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. आता प्रत्येक माणूस पाहिला टेन्शनच आहे, कोणाच्या चेहऱ्यावर समाधान नाही. एक जणाने जगद्गुरु तुकोबराला प्रश्न विचारला, माऊली तुकोबर आहे तुमची बायको अन्न करता मेली पण तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. लेकराला दूध भेटलं नाही म्हणून पुढचं लेकरू मेलं तुमचं, तरी तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. अहो सावकारकी बुडवली लोकांनी तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. गाथा पाण्यामध्ये बुडवला तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर समाधान का? तुकोबर म्हणतात याला एकच कारण आहे, सगळं जरी माझ्या दोष आला असन, सगळं जरी दुःख माझ्या घरावर आला असन, पण मी भगवंताचं भजन सोडलं नाही म्हणून मला समाधान आहे. तेने सदा चित्ता समाधान समाधान. माणसाकडे पैसा आला म्हणजे माणूस समाधानी होत नाही. माणसानं कोटीचा बंगला बांधला म्हणजे माणूस समाधान होत नाही. मग समाधान होण्याकरता, चेहऱ्यावर आनंद प्राप्त करण्याकरता एकच साधन राहिले, ते म्हणजे माझ्या भगवंताचं भजन. भजनाशिवाय समाधान मिळत नाही. काय काय माणसं क्लास 1 अधिकारी सज्जनानो, 50,000 नाही 1-1 लाख रुपये महिना आहे. काय काय माणसांना 1-1 लाख.
तरी सुद्धा ड्युटीहून आल्यानंतर चेहरा समाधानी नाही. आम्ही विचारलं दादा तुम्ही चेहऱ्यावर समाधान का मिळत नाही? त्यांनी उत्तर दिलं महाराज 1,00,000 आम्हाला महिन्याला पगार आहे हो, पण ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरीतलं एक ओवी वाचल्याशिवाय तुकोबरायचा अभंग वाचल्याशिवाय चेहऱ्याला समाधानच मिळत नाही. ही परमार्थाची ताकद आहे. विठाला बघा तुम्ही माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं संपूर्ण जीवन चरित्र तपासून बघा. संपूर्ण जीवनामध्ये तुकोबरायने भजनच केलं. थोडं लक्ष देऊ नका. सिद्ध अवस्थेत तुकोबराय होते, भजनच केलं. साधक अवस्थेत तुकोबराय होते, भजनच केलं. आणि संसारिक अवस्थेमध्ये सुद्धा तुकोबराय होते, भजनच केलं. या तिन्ही अवस्थेमध्ये तुकोबरायने भजनच केलं. तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनातला वेळ जर वाया गेला असन खोकला इतुकाची वेळ वाया गेला. नौकरी शिंक आल्यानंतर किती तास लागतात? क्षणभर मापून बघा. अच्छी एक क्षण सुद्धा लागला नाही. पण तुकोबऱ्याच्या जीवनातला अनुभव आहे. तुकोबऱ्या माता शिंक आल्यानंतर जितका वेळ वाया जातो का सज्जनांनो, तितका तुकोबऱ्याच्या जीवनातला भजन करताना वेळ वाया गेला. कुठं तुकोबऱ्याचा परमार्थ आणि कुठं आपला परमार्थ. शिंक जांभ आणि आपला वेळ किती वाया जातो एकदा तरी कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. आता कीर्तन झाले बरेच माणसं उठत आहेत. कृष्णा महाराज कीर्तन झाले बस उठत आहेत लोक. उठताना सुद्धा देवाचं नाव घेत नाहीत. मग अग ग ग ग ग कोण्या देवाचं नाव माने अग ग. पुन्हा बसताना अगं बाया 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 कोणत्या बाया बचत गटाच्या का कोणत्या. मुखातून भगवंताचं नाव सुद्धा आपल्या येत नाही. तुकोबरायचा परमार्थ शिंक जांभळी खोकला आणि तुकाची वेळ वाया गेला. आणि लोक सहज म्हणतात महाराज तुकोबरायने परमार्थ केला आणि अंतकाळाच्या टायमाला देव विमान घेऊन आला हो. नाथांनी परमार्थ केला आणि ब्रह्मांडाच्या मालकानं त्यांच्या घरी पाणी भरलं. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी परमार्थ केला आणि एका हाताला श्री गुरुनी धरलं आणि एका हाताला ब्रह्मांडाच्या मालकाने धरलं. मग त्यांनी सुद्धा परमार्थ केला आणि आम्ही सुद्धा रोज परमार्थ करायलो. मग त्यांच्या घरी देव आला आणि आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही हो. याला काय कारण असन? याला एकच कारण आहे. जे परमार्थ तुकोबरायांनी केला तो परमार्थ आमच्यानी होत नाही. आपण रोज परमार्थ करायलो स्वतःच्या स्वार्थ करता. साधू संतांना परमार्थ केला भगवंताच्या प्राप्ती करता. विठ्ठला तुम्ही आम्ही रोज परमार्थ करायलो पण याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ असतो बघा. आपण संसारिक माणसं आहेत. आपल्या परमार्थाच्या पाठीमागे स्वार्थच आहे. भक्ती भायात्कार अंतरी संसार, 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 भक्ती भायात्कार अंतरी संसार. मनोनी अंतर तुझे पायी, मनोनी अंतर तुझे पायी, भक्ती भायात्कार अंतरी संसार, भक्ती भायात्कार अंतरी संसार. मनोनी अंतर तुझे पायी, मनोनी अंतर तुझे पायी, भक्ती भायात्कार अंतरी संसार, भक्ती भायात्कार अंतरी संसार. असं वा माणिक बाबा वा. टाळी वाजायचा जोरात टाळी वा. लागल त्या पोषक प्रमाण असे माणसं पाहिजेत पाठपाठांतरवाले. आनंद येतो आपोआप कीर्तन रंगतो. कीर्तनकार म्हणजे काही एकाचं काम नसतं बघा. तुम्ही महाराज किती बे लाखाचा नाही तर हजाराचा आणा, गायकन वादक जर चांगले नसले कीर्तनकाराची माती होती माती. विठाला तुमच्या गावामध्ये 2-3च माणसं आहेत पण क्वालिटीचे माणसं आहेत. जाते ना 1500 चाळाची जाऊ द्या पण शीन राहणार नाही महाराजाला. असं वाटतं आपल्या खिशातले 200-300 रुपये आमच्या माणिक बाबाला देऊन टाकावं. पण ते कीर्तनकाराचं घेत नाहीत म्हणून मी बी देत नाही. कृष्ण महाराज आपलेच माणसं आहेत ते. काय प्रमाण दिलं बाबा? भक्ती बाह्यात्कार
अंतरी संसार. आता तुम्ही बोलल्याबद्दल मी तुम्हाला 3 दृष्टांत देतो. कसा तुकोबरायचा परमार्थ आणि कसा तुमचा आमचा परमार्थ. का देव आपल्या स्वप्नात बी येत नाही आणि का साधू संतांच्या घरी देव आला, याला एकच कारण आहे, आपण परमार्थ करलो पण त्याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे. कसा स्वार्थ आहे? तुमचं काय नाव आहे? हा? मदन भाऊ. तुम्हाला पाठीमागून त्यांनी खडा मारला दादानी, राग येईन का नाही? येणारच. पण तुम्ही पाठीमागं फिरून पाहिलं तेव्हा खडा सोन्याचा निघला. सोन्याचा पाऊन बी वारे. मग तर तुम्ही तुकोबरायचे चुलतेच निघाली. मग विठाला अरे खडा मारला तुम्हा आम्हाला. आपला व्यवहार बघा, खडा मारलं मदन भाऊ, दुःख झालं. पण सोन्याचा पाऊन आनंद झाला ना. सोन आहे ना ते मग त्यांना अजून हान दापात अशी खडे. मग बघा आपला परमार्थ बघा, खडा मारलं दुःख झालं, सोन्याचा पाऊन सुख झालं. ह्यो आपला परमार्थ आहे. साधू संतांना सोन्यावर माती लोटली होती, हे तुकोबरायचा परमार्थ आहे. सोने आणि माती आम्हा समान आहे जिद्दी, आम्हा समान आहे जिद्दी, आम्हा समान आहे जिद्दी. आणि माती आम्हा समान आहे जिद्दी, आम्हा समान आहे जिद्दी, आम्हा समान आहे जिद्दी. सोने आणि माती आम्हा समान आहे जिद्दी, सोने आणि माती आम्हा समान आहे जिद्दी, सोने आणि माती आम्हा समान आहे जिद्दी, सोने आणि माती आम्हा समान आहे जिद्दी. वा, काय म्हणले? सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. हा ते बी प्रमाणे का? सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे तुमचे येरवित्त धन. आपल्याला सोनं दिसलं, आनंद वाटला. साधू संतांचा परमार्थ सोन्यावर माती लोटली, हे तुकोबरायचा परमार्थ. तुमच्या परमार्थात आणि आपल्या परमार्थात आणि साधू संतांच्या परमार्थात जमीन आसमानचा फरक आहे सजनो. मग साधू संतांना बी कर्म केलं आणि तुम्ही आम्ही बी रोज कर्म करलो, पण आपल्या कर्माच्या पाठीमागं काहीतरी स्वार्थ आहे. साधू संतांना देव मिळण्याकरता कर्म केलं, हे साधू संतांचा स्वार्थ आहे सजनो. देव भेटत नाही अशातले भाग नाही, देव येतो. पण जी साधना साधू संतांना केली, ती साधना जर तुम्ही आम्ही केली तर देव भेटायला वेळ लागणार नाही. विठाला प्रत्येकाला वाटतं मला देव भेटावा, याच्या करता सगळेच अट्टहास आहे सज्जनानो. मग तसं कुत्र्याला सध्याच्या काळात गती सहन होईना, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होईना, साधू संतांना लोकांची अधोगती सहन होईना. बुडत हे जन न देखवे डोळा. कुत्र्याला गती सहन होईना. 3 मुद्दे बघा. मोटरसायकल जर बाहेर काढली तर कुत्र माग लागत आहे मोटरसायकलच्या. दादा पाडीत आहे मोटरसायकल कोण? कुत्र मोटरसायकल पाडीत आहे, पण त्याला गती सहन होईना. बरं मोटरसायकल सापडन, 4 व्हीलर सापडन का? कसं आहे तुम्ही विचार करून सांगा. मी चहा पिऊन येतो. 4 व्हीलर जाऊ द्या, मोटरसायकल नाही सापडत, त्याला ते पाडीन टाकीन. 4 व्हीलर सापडन का? नाही सापडत. पण शास्त्र सांगतं तरी सुद्धा कुत्र 4 व्हीलरच्या मागे धावते. कशामुळं? कुत्र्याला गती सहन होत नाही. पुढं माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होईना. सध्याच्या काळात जळकुट्या रोग आलाय बघा. जळकुट्या इकडे आलाय का? चौकड झालाय ते कोरोना सारखा. चौकडच जळकुट्या रोग झालाय. कुत्र्याला गती सहन होईना आणि माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होईना. प्रगती म्हणजे एखाद्यानं गाडी घेतली, एखाद्यानं नवा बंगला बांधला आणि याच्या पोटात दुखत आहे आणि डॉक्टर कडे जाते. डॉक्टर म्हणे काय व्हायले? लय पोट दुखाले. कवापासून? शेजारच्यानं बंगला बांधला तेव्हापासून. त्याला डॉक्टरनं गोळी कोणची द्यायची? त्याला गोळीच नाही, समजून चालायचं याला दुसऱ्याचं सहन होईना. कुत्र्याला गती सहन होईना आणि माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होईना. अजून पुढे चला. साधू संतांना लोकांची अधोगती सहन होईना. लोक अधोगतीला गेले, संत महात्म्याच्या डोळ्यात पाणी येतं सजनो. या महात्म्याने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. गुरुवरे मारुतराव बाबा असतील, मोतीराम बाबा असतील, यांनी आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी आहे का? पण हे संत महात्मे तुमच्या आमच्या पाया पडे. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला. मला खरं सांगा, बापानी लेकाच्या पाया पडावं का? मी घरला जाऊ का वापस? काहीतरी उत्तर द्यावं रिप्ले थोडा, म्हणजे मला तरी कळण, तुम्हाला समजायला म्हणून कीर्तन असं कसं आहे का नाही? जाऊ द्या, नोकरी तुम्हाला विचारत जाऊ द्या. इकडे
बापाने लेकाच्या पाया पडाव का? मी दृष्टांत कशावर दिलो, मला सिद्धांत येण्याकरता पटवून देण्याकरता मी एवढ्या लांब चाललोय बघा. बापाने लेकाच्या पाया पडाव का? पडू नये. पण वेळ अशी आली, बाप लेकाच्या पाया पडायला लागलाय, ढस ढस रडायला लागलाय. बाप, पोरा पाया पडतो तुझ्या. अरे माझ्या गळ्यात माळ आहे रे, 4 चौघात मला किंमत आहे, लोक मला राम राम घालते, तुझ्या पाया पडतो, त्या लोकांच्या नादी लागू नको. मग बापाला जशी तळमळ लेकाबद्दल वाटते, अजून पुढे ऐका, माईला जशी लेकराबद्दल तळमळ वाटते, मग या माय माऊलीचं लेकरू कसं पण असू द्या, कसं पण म्हणजे तुकोबऱ्या म्हणतात, लंगडा असू द्या, मुका असू द्या, बहिरा असू द्या, आंधळा असू द्या, कसं जरी लेकरू असलं, माझ्या लेकराचं हितच व्हावं ही अपेक्षा जशी माईची असती, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं ही अपेक्षा जशी बापाची असती, तसं समाजाचं कल्याण व्हावं ही इच्छा फक्त साधू संतांची असती. विठ्ठल, या जगामध्ये 3च माणसं असे सज्जनानो, 3च माणसं या जगामध्ये, ते निस्वार्थपणाने प्रेम करतात, निस्वार्थपणाने. बाकीचे प्रेम करतात पण याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे. पण 3 माणसं जर जगातले सोडले, निस्वार्थ शब्द फक्त तिघालाच लागतो. नंबर 1, आपल्या घरातले मायबाप लेकराकडून कधी स्वार्थ ठेवत नाहीत. नंबर 2, साधू संत या समाजाकडून कधी स्वार्थ ठेवत नाहीत. नंबर 3, ब्रह्मांडाचा मालक कधी स्वार्थ ठेवत नाहीत. 3 माणसं जर सोडे, संपूर्ण जग आपल्यावर प्रेम करतं, पण याच्या पाठीमागे स्वार्थ आहे. विठ्ठल, किती स्वार्थ असतो समाजाचा. आज मी कीर्तन करतो, आमचे महाराज चाल म्हणतात, कृष्ण महाराज मृदुंग वाजवतात, आदिनाथ महाराज चाल म्हणतात, आमचे माणिक बाबा चाल म्हणतात. आज आम्हाला गायन येतं म्हणून तुम्ही आम्हाला बोलवले. कृष्ण महाराजाला मृदंग वाजवता येतो म्हणून तुम्ही लांबून बोलवले. मला बोलता येतं म्हणून मला तुम्ही बोलवले. यदा कदाचित जर आम्हाला जर माझी वाचा बद्ध झाली, कृष्ण महाराजाच्या हाताला लागलं, यांना जर गायन करता आलं नाही, कोण आपल्याला बोलवणार आहे? वा वा वाट जना तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा. वा वाट जना तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा. वा वा वाटे जना तुका म्हणे साठी खुणा. अरे प्रत्येक जण प्रेम करतो, ऐका लक्ष देऊन, पण याच्या पाठीमागं काहीतरी स्वार्थ आहे. निस्वार्थपणाने 3च जण, बाकीचे प्रेम करतील, समाज प्रेम करतो, अजून ऐका पाहुणे रावणे प्रेम करतात. दादा याच्या मागे स्वार्थ आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळाचे. भाऊ तुमचं काय नाव आहे? चंद्रकांत भाऊ. तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याचे फोन येतात का? येतात. चांगलं चालू असले का आपलं हीच काल्या. हा, चांगलं चालू असलं नोकरी, मग नातं बी नसू द्या. इकडे शेतामध्ये माल कोणता आहे? सोयाबीन, कापूस, ऊस आहे, हळद आहे. हे मार्केटला गेलं आपलं शेतातलं सगळं सामान मार्केटला 10-5 लाख रुपये आले हो खिशामध्ये आपल्या. कुठून पाहुण्याला मिळ लागतो काय माहित बाबा. महिन्याला फोन, काय दाद्या, अ तात्या 1 महिना झालं तुम्हाला पाहिलंच नाही, कर म्हणत ना हो तात्या. तात्याला पाहिल्याशिवाय कर म्हण. हॅलो तात्या सावधान, पैसा आपल्याकडे आला, नातं जरी नसलं आपोआप फोन येते. जब तक अपने पलों में पैसा, जब तक अपने पलों में पैसा, तब तक लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई मीठा न बोले. धनवंता लागी
जब तक अपने पल्लों में पैसा है तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा न बोले. सब पैसे की पैसा आला ना तर नसलं तरी लोक फोन लावून बोलवतील. एकदा आपलं इचकलं कोण्याच पाहुण्याचा फोन येत नाही, कोण्या मेवण्याचा बी फोन येत नाही. दिवसभरातून आला तर त्या कंपनीच्या बाईचा फोन येतो, ते बी ऐकू वाटत नाही, पण बाई बोलती म्हणून लोक बळच का व्हायला ऐकते. विठ्ठला सांगा, अरे अशा स्वार्थापोटी जीवन जगणाऱ्या समाजामध्ये कोण निस्वार्थपणाने प्रेम करतं? आता बरेच माणसं म्हणत होते महाराज मी लय नशिबवान आहे. म्हणलं अण्णा तुम्ही कशामुळे नशिबवान? त्यांनी दोन मला उदाहरण दिले. म्हणलं महाराज एकुलता एक मुलगा आहे मला. म्हणलं ठीक आहे दादा, बरं मग कोटीचा बंगला बांधला म्हणे त्याच्याकरता, नशिबवान आहे. बरं मग अहो जमीन विकत घेतली मी, नशिबवान आहे. पण त्याला सुद्धा कळलं कोण कोणावर किती प्रेम करतं दादा. कधी कळलं माहिती का? ते माग रोग आलता बघा. कोणता? जे माणसं म्हणत होते का मी नशिबवान आहे नशिबवान, एकदा मुलाखत घ्या. जे माणसं पॉझिटिव्ह आली त्यांची मुलाखत घ्या. मुलाखत ज्याच्याकरता कोटीचा बंगला बांधला, जमीन विकत घेतली, स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आला आणि पोटच्या लेकरांना बापाला फेकून भाकरवाडी हो त्या काळामध्ये फेकून, काय वाटलं असेल त्याला? आराम के है सब संग साथी, जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के है दुनिया में सब लोग, कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है जाने का, तेरा स्मशानों की ओर से, जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. माणसं म्हणत होते नशिबाने कोण कोणावर प्रेम करत नसतं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. माणसं रोगाने मेली का धास्तीने मेली? होय, जास्त लोक माने हा धास्तीने मेले. रोगानं माणसं कमी मेले, पण धास्तीने मेले माणसं. लोक एकमेकाला आधार देत नव्हते बरं का, कुणीच आधार देत नव्हते एकमेकाला, कुणीच. इथे जर एखादा मनुष्य पॉझिटिव्ह आला ना, त्याची नुसती मुलाखत घ्या. दादा किती जणांना तुमच्यावर प्रेम कर घरातल्या लोकांनी? म्हातारा म्हणजे महाराज ज्याच्या करता बंगला बांधला 10 दिवस घरात बी ठुलं नाही हो. सहज एखादा पॉझिटिव्ह माणूस आला पॉझिटिव्ह आणि त्याला खोकला येऊ लागला, खोकला महाराज खोकला, शेजारचा त्याच्या जवळ आला म्हणे अण्णा काय व्हायलंय? काय ना खोकला, खोकला जगन का वाचन ती. त्या टायमाला जर त्याला आधार दिला असता, दादा काय होणार नाही, चांगलं होईल तुमचं. भगवंताची साधना केली, साधू संतांची सेवा केली, सेवा केलेलं पुण्य वाया जात नाही. पाया पडून सांगतो सज्जनानो, इतका बेकार रोग होता हा कोरोनाचा काळ, इतका बेकार. दवाखाने इकत घेणारे मेले. कोटीची प्रॉपर्टी काही लोकांकडे, दवाखाने इकत घेणारे माणसं मेले. त्याच्यात तुमचा आमचा नंबर लागला नाही. हे भगवंताचे उपकार माना. लोक म्हणायचे दादाला आम्ही सकाळी पाहिलं सकाळी आणि संध्याकाळी पन्नीत गुंडळून आणलं, त्याच्यामध्ये तुमचा आमचा नंबर लागला नाही. हे भगवान तुमच्या आमच्यावर केलेली कृपा आहे. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो कोरोनाची हारी, वाचून आलो येथवरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. उपकार माना त्या भगवंताचे. रक्षण केलं तशा काळामध्ये, नको त्या गोष्टी घडल्या नाही, ते लोक गेले. या परमार्थात वाचले माणसं तेच ज्यांनी परमार्थात पुण्य केलं, अन्नदान दिली, साधू संतांची सेवा केली आणि इतरांना मान दिला, तोच लोक कोरोनापासून वाचले. विठ्ठला तुमचं आमचं रक्षण करणारा तोच आहे ना, त्याच्याशिवाय काय चालतं सर? ब्रह्मांडाचा मालक आहे तो. अरे जो देवाचं अस्तित्व मान्य करत नाही त्याला सुद्धा देव सांभाळतो, आणि जो देवाचं भजन करायला माणसं आपल्याला का सांभाळणार नाही? तो कबरा म्हणतात पाषाणाच्या पोटी बैसला दर दूर आणि तयामुखी चारा कोण घाली. अरे बेडकाचं पिल्लू दगडात राहतं, त्याचं रक्षण तो करतो. मग आपण तर भजन करणारे माणसं, आपल्याला सांभाळणार तोच आहे ना सकळ जीवांचा. आणि तुझं मोकली लायकी नाही. मग या संत महात्म्याने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही, पण आपला उद्धार व्हावा याच्याकरता संत महात्मे आपल्या पाया पडे. दादा मनुष्य जन्म प्राप्त झालाय. मनुष्य जन्मात माणूस कर्म चांगले बी करायला लागलाय, आणि मनुष्य जन्मात माणूस कर्म वाईट सुद्धा कर्म करायला लागलाय. कीर्ती चांगल्याची का वाईटाची? कीर्ती चांगल्याची. मग मनुष्य जन्मामध्ये कर्म चांगली बी आहेत आणि कर्म वाईट सुद्धा आहेत. मग तुकोबरा पाया पडून विनंती करतात, वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा या मनुष्य जन्मात काहीतरी चांगलं कर्म करा. करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा,
माणूस कर्म चांगले बी करतोय आणि कर्म वाईट सुद्धा करतोय, मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा काहीतरी चांगलं कर्म मनुष्य जन्मामध्ये सजव. मनुष्य जन्म एकदाच आहे, प्रत्येक गोष्ट वारंवार भेटन. मनुष्य जन्माला वन्स मोर नाही. आता मिळालाय, पुन्हा मिळेल का नाही सांगता येत नाही. आता मागुता येईल, मागितला तरी सुद्धा मिळू शकणार नाही. अशी एकमेव वस्तू आहे, तिला म्हणायचं हे मानवाचं शरीर. पैशाच्या बळावर सगळं मिळेल, सगळं. काही श्रीमंत माणसं आहेत म्हणते महाराज आम्ही मनुष्य जन्म पुन्हा प्राप्त करू, अजिबात मिळू शकत नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं, अभी नहीं. तो तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसा आहे, आपल्याकडे आहेच किती पैसा. रावणाचे घर सोन्याचे होते का? घरात सोनं होतं? घर सोन्याचे होते. एक दोन होते का? 10-5 होते. सोनियाची पुरी आणि समुद्राचा वेडा, पाणीपुरी नाही बरं, समुदाय गाडा राक्षसाचा. हे वैभव होतं कुणाचं? रावणाचं. आपल्याकडे आहेच काय? लोक म्हणतात माझ्याकडे पलटीना गाडी आहे. आपलं पलटीना चालत कोणती? प्लॅटिना गाडी आहे, प्लॅटिना. तरी मेळ लागत नाही बरं का. चालता चालता विनोद आहे विठाला. कारण चालता चालता कसं असतंय, एखादा 5G विनोद येतोय, 5G मेळ लागत नाही काय काय माणसाला. कधी कधी माझा विनोद डोक्यावर नाही, मंडपाच्या वरून जातो कधी कधी, तरी सुद्धा मेळ लागत नाही काय काय माणसाला. बघा लक्षात आला तर जरा 5G आहे. आमच्या गावातल्या काकूला म्हणलं, काकू तात्याची बायको तर कोमात गेली. म्हातारीली माय मोठ्याले माणसं आहेत, कुठे बी जातील. ती का कुंभ मेळ्याला गेली का काय? नाही मेळ लागला तरी बी अजून कोणाला. आहे का? लहान लेकरू शाळा जाऊ लागलं, शाळा जाता जाता त्याला म्हणलं कुठं चालला? ते मला शाळा चालू. म्हणलं डब्यात काय आहे? ते मला पुरणाची पोळी. म्हणलं खाऊ कमी? ते मला खाणं मारा, तुम्हाला कशाला कोण काय म्हणे. आणि मम्मीने विचारलं, सांगन मम्मीला कुत्र्यानं खाली म्हणून. असं जरा लक्ष दिलं म्हणजे आम्हाला बी जरा इंटरेस्ट येतो ना. जशी मांजर दुधाला टपून असते का, तसा श्रोता कीर्तनाला टपून असला तर कीर्तन कळते विठाल. सगळ्या गोष्टीला वंश मोरे. मनुष्य जन्माला वंश मोर नाही. आपल्याकडे आहेच काय असून असून. एकच बोटात अंगठी, ती बी धोंड्याच्या महिन्यात सासऱ्याने केलेली. रावणाची लंका सोन्याची होती सज्जनानो, पण रावणानं कधी स्टेटस ठेवलं नाही. तेव्हा मोबाईलच नव्हता म्हणा. पण आता लोकांकडे काहीच नसताना काय लोकांना किती फुगीरपणा वाटते. लोक म्हणतात माझ्याकडे प्लॅटिना गाडी आहे महाराज फिरायला मला. अरे भांगारवाला पल्सर घेऊन यायला लागले. आपल्याकडे आहेच काय? पण सगळं मिळून पण मनुष्य जन्म नाही ना पुन्हा. आता ऐका, काही लोक म्हणतील महाराज माझ्याकडे पैसा मी पुन्हा प्राप्त करीन. सगळ्या गोष्टीला मूर्खपणाचं टोक आणायचं, पण पैशाच्या पुढे मनुष्य जन्माला मूर्खपणाचं टोक नाही सज्जनो. हात जोडून पाया पडतो. पैसा आला, एक जण जमीन विकत घेतली आणि मध्येच तिनं फसवलं. जमीन जरा हलकी लागली दादा, पण पुन्हा दुसरी घ्या येते. एक जणांना बंगला बांधला, मिस्त्रीने फसवलं, बंगला अर्ध्यातूनच पाडा, पण पुन्हा दुसरा बांधता येतो. एक जणांना बायको केली, ती भोळी निघाली. सासऱ्याला दादाच म्हणाली, नवऱ्याला दादाच म्हणाली, पण पुन्हा दुसरी. बरोबर आहे, ते पैसा आहे, पैशावर काही बी भेटन. ते काळ चांगलाच होता बाबा. तेव्हाचे जावाई रुसत बी होते, फुगत बी होते सासऱ्यावर. ते काल गेला. आताच्या जावाई जसं असन तसं ऍडजस्ट करायला तयार आहेत. नाही ते जुना काळ लय नशिबान जावाई सासऱ्यावर रुसत होते. आणि कशामुळे माहिती का? घडीमुळं आणि रेडूमुळं. या दोनच गोष्टीमुळे रुसायचे हे जुने जावाई. एका जावायला फोन केला सासऱ्यानं, जावाई ती घडी दिली तुमची घडी, रेडू आणू का रेडू? जावाई मला नग, याच रेडूचा आवाज कमी व्हायना, ते कशाला आणून द्या तुम्ही. ते काळ लोटत गेला सजन. जुनं ते सुनं म्हणायचे, ते जुना काळ. पैसा आला, सगळं मिळेल, पण पैशाच्या बळावर मनुष्य जन्म मिळू शकत नाही. ऐका, गाव जिंकतो त्याला म्हणतात सरपंच. थोडं मला मदत करा. गाव जिंकतो त्याला म्हणतात असं सरपंच. तालुका जिंकतो त्याला म्हणतात आमदार. जिल्हा जिंकतो त्याला म्हणतात खासदार. महाराष्ट्र जिंकतो त्याला म्हणतात मुख्यमंत्री. भारत देश जिंकतो त्याला म्हणतात पंतप्रधान. पण जग जिंकणारा एक बादशाह होऊन गेला. जग. सिकंदर नावाचा बादशाह. कोण होता हा? जग जिंकणार होता. आपला निळा गाव नाही, पूर्णा तालुका नाही, परभणी जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, जग जिंकलं होतं सिकंदर बादशाहनी, संपूर्ण जग. पण त्याला समजलं आता माझ्या अंतकाळाची वेळ आली. आणि समोर रेड्यावर बसलेला यमदूत समोर आली. आवरा म्हणे तुमचं संपलं आयुष्य. सिकंदर बादशाह म्हणले, कोण आहे तुम्ही?
तुझं आयुष्य संपलं, तुला नेण्या करता आलो आम्ही, यमाची स्वारी घेऊन आलो. आवर म्हणे लवकर. कोण तुम्ही, कशा करता आला? तुला नेण्या करता आलो. तुम्हाला माहिती का मी कोण आहे? कोणी जरी असला, रावणाची माती केली, आवर पटकीन. डोळ्यात पाणी आलं सिकंदर बादशाच्या. पैशाच्या बळावर सगळं भेटन, मनुष्य जन्माला वंश मोर नाही. सिकंदर बादशाच्या डोळ्यात पाणी आलं आणि विनंती करू लागला, जग जिंकणारा बादशाह मी जग, पण मला माहीतच नव्हतं की माझा मृत्यू होणार म्हणून. जग जिंकलं. एक काम करा, या जगामध्ये जेवढा पैसा आहे तेवढा पैसा मी तुम्हाला समर्पण करतो, मला थोडस आयुष्य द्या. तुकोबाऱ्याच्या भाषेमध्ये तुकोबाऱ्या म्हणतात, मेरू तुल्या पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे नरदेह एक क्षण. मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे नरदेह एक क्षण. पैशाच्या बळावर सगळं भेटन, पण अंडरलँड करून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. आता मिळाले मनुष्य जन्माचं, माणसानं संधीचं काय करावं दादा? सोनं करावं. पाया पडले तो कोबराय दादा, मनुष्य जन्मामध्ये करता येतंय, काही पण करू नका. खाता येतंय, काही पण खाऊ नका. पिता येतंय, काही पण पिऊ नका. जाता येतंय, कुठं पण जाऊ नका. ऐका, खाता येतंय, काही पण खाऊ नका. काही पण खाऊ नका म्हणण्यापेक्षा मांसाहार भक्षण करू नका. लोक म्हणते कोंबडे बकरे का अवताला झोपायचे का? मुळीच नाही. ते झोप चलत नाही तर ते पळत बी नाहीत. मांस खाण्याचा अधिकार पाया पडून सांगतो मानवाचा नाही. कुणाचा आहे? जो जिभेनं पाणी पितो आणि ज्याचे पुढचे 2 दात सुळेत, मांस खाण्याचा अधिकार त्याला आहे. मांस खाताना आता बरं वाटतं, याचा परिणाम खूप मांस वाईट. खाता हंस करी, पुढे वैरी जोडून गेला, पुढे वैरी जोडून गेला, पुढे जोरानी वैरी ठेवी येला. मांस खाता हंस करी, पुढे वैरी जोडून गेला, ठेवी येला. पुढे जोडून वैरी ठेवी येला. मांस खाता हंस वैरी ठेवी येला. हंस करी ठेवी येला. वा, टाळी वाजायला जोरात. वा, परिणाम आहे याचा. खाता येतंय, काही पण खाऊ नका. मांस खाताना बरं वाटतं, परिणाम अवघड आहे. मांस खाता हौस करी, पुढे वैरी जोडून ठेवेला. कुठं? नाव करी. माणूस मेल्या दिगंबर भाऊ, माणूस मेल्यानंतर 16 गाव फिरून वर जातो. कुठं जातो? वर. यमपुरीमध्ये ज्यानं जसं कर्म केलं त्यानुसार जातो तिथं. आणि ते चित्रगुप्त, यमराजाच्या यमपुरीमध्ये चित्रगुप्ता पुढे आपली फाईल टाकली जाते. फाईल कोणची फाईल? कोण म्हणलं पगारीची? पगारीची नाही, कर्माची, पापाची, पुण्याची फाईल. आता पगारीच्या फाईलचा लय वांद झाले. ज्यानं आयुष्यभर भजन केलं, अजून त्याच्या यादीत नाव सुद्धा नाही, आणि ज्यानं कधीच भजन केलं नाही त्याला पगार बी चालू झाली. विठ्ठल अवघड येते ही फाईल ना आपली. मांस खाता हौस करी, खाताना बरं वाटतंय, पिताना बरं वाटतंय, कर्म करताना बरं वाटतं, याचा परिणाम लय अवघड आहे सज्जन. करता येतंय, काही पण करू नका, इथं बोलतोय मी. माणूस मेल्यानंतर 16 गाव फिरून वर जातो यमपुरीमध्ये, आणि चित्रगुप्ताच्या समोर तुम्हा आम्हाला उभं केलं जातं. यमराजा हातामध्ये चाबूक आणि रेड्यावर बसलेले. चित्रगुप्त बघा, यानं उभ्या आयुष्यामध्ये काय दिवा लावलाय तर आपलं नाव येतंय. कोण्या गावचे? निळ्याचे. बर बर. कोणता निळा? कोणता निळा? काय म्हणाले का? पुनर्वसन. बर बर. चित्रगुप्त
बघा आता यानं काय काय दिवा लावलाय उभ्या आयुष्यामध्ये. प्रत्येकाची फाईल आहे, प्रत्येकाची फाईल. कुणाचं नाव घेऊन सांगत नाही, प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब आहे. उभं केलं जातं आपल्याला त्यांच्या समोर. आणि एक एक लिस्ट मध्ये पाप केलं ना पुण्य केलेलं यमराजाच्या तिथे पडते. उभ्या आयुष्यामध्ये किती पाप केलंय, किती पुण्य केलंय याचा आराखडा आहे तिथं. पैशाचा आराखडा नाही. जिवंत आहे तोपर्यंत पैसा कामा येतो, आणि मेल्याच्या नंतर उभ्या आयुष्यामध्ये किती चांगलं केलंय, किती वाईट केलंय, या पापाची पुण्याची शिदोरी आहे. विठ्ठल निळ्याची तुम्ही हो, निळ्याची. बघा काय केलं ती यांनी. बाबा गावामध्ये सप्ताह होतो वाटतं. हो, मोठा सप्ताह होतो. बरं 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 बरं. काय सप्त्याला एखादी देणगी वगैरे काय दिलती का? अरे बाप, ते हिशोब आहे काही नाही दिली. डोळ्यात पाणी येतं. एखादी पंगत, अरे बाप, नाही दिली. डोळ्यात पाणी येतं माणसाच्या. मग त्याला बुद्धी सुचती. माझ्यासारखा गावात श्रीमंत माणूस कोणी नव्हता. एखादी पंगत दिली असती तर आता तितकं तरी सांगायला तरी तोंड राहिलं असतं. एका जनार्दनी सांगत आहे तोंडे. नाथ बाबा म्हणतात, काय उत्तर देता होशील तू, पातके करिता पुढे आहे पुसता. तुकोबराय म्हणतात, पुढे अवघड यमन, पुढे विषयाचे सुख येथे वाटे बोड, याचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे बोड. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमन, पुढे अवघड यमदंड, हा प्रसंग तुमच्या आमच्यावर येऊ नये म्हणून नाथांनी तुम्हा आम्हाला सावध केलं. म्हणून कोण जर देणगी द्यायचं राहिलं असन, लवकर मुक्त व्हा बाबा त्याच्यातून. पुन्हा तिथं कोणी विचारायला नको तुम्हा आम्हाला. तुकोबऱ्या माता तुका म्हणे का रे सुकुमार झालासी, काय जाब देसी यमदूता. जेव्हा विचारते ना तुम्हाला मनुष्य जन्मात काय दिवा लावला, काय तुमच्याकडे सांगण्याकरता. हात दिले भगवंतानं, दान धर्म देऊन टाका, तेवढं तरी पुण्य पदरात पडन. या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, हे हरिनामासी जमा, शेवटी येईल तुमच्या कामा. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, आणि सोड येईल यमा पासून या. अरे ती वेळ तुमच्या आमच्यावर येऊ नये नाथांनी सावध केलं. हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी. येईल यमाजीची स्वारी, येईल यमाजीची स्वारी, येईल यमाची स्वारी, येईल यमाची स्वारी. जीवाजी धरोनी आकार भारी, जीवाजी धरोनी आकार भारी, देतील मार, 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 देतील मार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहर माय बाप जोहार, जोहर माय बाप जोहार, जोहर माय बाप जोहार, जोहर माय बाप, माय बाप जोहार, माय बाप जोहार, माय बाप जोहार. माय बाप साशी वाजणारे म्हणजे पाया पडे साधू संत, ही वेळ आपल्यावर येऊ नये नाथांनी सावध केलं. आमचे विनेकरी भाऊन इना घेतला. टाळी वाजवा एकदा. बस एवढंच त्यांना सांगण्याकरता मिळालं. कीर्तनामध्ये विण्याचा पारा घेतला. पुण्य काहीतरी मिळालं पाहिजे तुम्हाला आम्हाला सांगण्याकरता. अन्नदान केलं, सांगता येतंय. मनुष्य जन्मात मी एकदा अन्नदान दिलं, सांगता येतं आपल्याला. मी परमार्थ सेवा केली. कारण हे 8 दिवसाचा सप्ताह म्हणजे वाहती गंगा आहे, वाहती गंगा. प्रत्येकानं हात धुवून घ्या. ज्याच्याकडे पैसा असन अन्नदानाची पंगत करा. अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्यत कोणतं नाही जगामध्ये.
काय मिळतं? नाथ बाबा म्हणतात मागच्या कोटी कुळाचा उद्धार होण्याची ताकद अन्नदानामध्ये. एकदा अन्नदात्याकरता जोरात टाळी वाजा. भाग्यवान आहेत, प्रत्येकाला घडत नाही गुरुजी. अन्नदान प्रत्येकाला घडत नाही. का पैशाने श्रीमंत माणसं कमी आहेत का गावात? जानेवारीला इस्टेट पेटून दिली तर डिसेंबर पर्यंत धन इजत नाही, इतकं धन आहे काय काय लोकांकडं. पण सप्त्यात पंगत द्यायची म्हणलं लाखो फुटल्यासारखा हात चळचळ कापतोय. दाणे कापे हात, दाणे कापे हाते, दाणे कापे हात, दाणे कापे हाते, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात. तिची मात नावे, तिची मात नावे. आपल्याकडं पैसा किती याला काहीच किंमत नाही सज्जनो. पैशाच्या पाठीमाग सुख समाधान शोधा. पैसा नाही असा कोणता मनुष्य आहे, सुख नाही लोकांकडे, समाधान नाही. या मंडपामध्ये माझ्याकडे मोबाईल नाही असा कोणता माणूस आहे? हात वर करा, आजचं पाकिट त्याला. दोन दोन देऊन टाकतो. हा फक्त हात वर करा ज्याला काय मोबाईल मध्ये दोन दोन मोबाईल आहेत लोकांकडे. हा अहो ज्याला मोबाईल मधलं काहीच कळत नाही, लॉक सुद्धा उघडता येत नाही, त्याच्याकडे बी मोबाईल आहे हो. इतके माणसं बिजी झालेत सजनो मोबाईल मध्ये. पाहुणा आलेला कळना, महाराज आलेला कळना, रस्त्यावर माणसं आलेले कळणं, वर 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 खाली खाली खाली. वाट्यावर जर एकटं बसलं का ते एकटं, भाऊ मी तर म्हणतो त्याच्या शेजारी भूत जरी येऊन बसलं, भूत अर्धा तास उठून पळून जाईन, पण हे काय भूत त्या भूताकडे बघायला तयार नाही सजनो. कोणाला कशाची कमी सांगा ना सध्याकडे. पैसा नाही असा माणूसच नाही, मोबाईल नाही असा मनुष्य नाही, फक्त लोकांच्या चेहऱ्यावर समाधान निघून गेले. काय मिळतं अन्नदानाने? नाथ बाबा म्हणतात मागच्या कोटी कुळाचा उद्धार होण्याची ताकद आहे. सगळ्याला घडत नाही. पैशाच्या पाठीमाग धर्म संस्कृती टिकून ठेवा. शोधावा या भाकरीला निघाली सज्जनावती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कुणाची चूक आहे? पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे. भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण घासातला घास दुसऱ्याला देणं आपल्या भारत देशातली धर्म संस्कृती. पैसा किती याला किंमत नाही, पैशाच्या पाठीमाग आपण उपयोग किती चांगला करतो. संत महात्म्याने लावून दिली किती परंपरा आहे. तुकोबाराय म्हणतात काय काय लोकांचे घर पाहिले तर कोटीचे बंगले, तो कोटीचे बंगले, पण कोटीच्या बंगल्यासमोर तुळशी वृंदावन नाही. कोटीच्या बंगल्यामध्ये पांडुरंगाचा फोटो नाही. कोटीच्या बंगल्यामध्ये विश्वमौली ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी नाही. कोटीच्या बंगल्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराचा गाथा नाही. आणि कोटीच्या बंगल्यामध्ये भजन नाही, कीर्तन नाही. बंगल्याला काहीच किंमत नाही. म्हणजे तुळशी वृंदावन, दयाची द्वारी तुळशी वृंदावन, वाह टाळी वाजा एकदा जोरात. जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाना. आणि याचं उलट, जयाची द्वारी नाही तुळशी वृंदावन, मग ते घर नाही मसन वाटा जाना. विठाल आपल्या घराला किंमत केव्हा येते? घरात भजन घडलं पाहिजे, साधू संतांना लावून दिलेली परंपरा घडली पाहिजे. पैशाला केव्हा किंमत येते? पैशाच्या पाठीमाग हाताला दान धर्म घडला पाहिजे. किती अंगठे आहेत याला किंमत नाही. काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे ते, थोरपण जाळावे. तुका म्हणे येते भजन प्रमाण, तुका म्हणे येते भजन प्रमाण, तुका म्हणे येते भजन पैशाच्या पाठीमाग सत्कर्म नाही. तुकोबराय म्हणतात काय थोर आगी लागो तया सुखा, ज्या घरामध्ये नाही हरी नाही मुखा. पैसा हे बघा, रावणाची लंका सोन्याची होती पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. देवाची द्वारका सोन्याची होती, संस्कृती नव्हती, पाण्यात बुडाली. तुमच्या आमच्याकडे दिलेला पैसा भगवंताने दिलेला प्रसाद म्हणून ग्रह करा. जिथं सत्कर्म चालू आहे तिथं आपण कमवलेल्या पैशाचा एकतरी हिस्सा भगवंताच्या पदरामध्ये गेला पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे
साह्य. अन्नदान घडतं भाग्यवान माणसे. नाही तुम्हाला अन्नदान घड, आपली परिस्थिती हलकी आहे, आपल्याकडे पैसा नाही पाणी नाही, कारण हे परमार्थात तुम्ही कोणतं बी पुण्य करा 8 दिवसामध्ये, इथलं पुण्य वाया जात नाही. हे परमार्थ आहे. कोणती बी सेवा करा, पुण्य वाया जात नाही. आणि संसारातल्या लेकरा बाळा करता किती बी पैसा कमवा, जात शेवटी घराच्या बाहेर. हा संसारातला अनुभव आहे. आणि परमार्थातला किती करतान पुण्यच आहे. काही लोकांकडे पैसा नाही, लोक म्हणतात महाराज आम्ही गरीब आहेत, अन्नदान घडत नाही. कमीत कमी पाण्याची व्यवस्था करा. काय मिळतं? नाथ बाबा म्हणतात अन्नदान देणाऱ्या माणसाला दीर्घ आयुष्य मिळतं, अन्नदाने दृढ आयुष्य. पाणी देणाऱ्या माणसाला उदकदाने सदा सुखी. परमार्थात कोणतं बी पुण्य करा सज्जनानो, यातलं पुण्य वाया जात नाही. मग मनुष्य जन्मामध्ये वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा काही पण चांगलं कर्म करा. करण येते ह्याची करा. खाता येतंय काही पण खाऊ नका. मी मुद्दा सांगितला, मांसाहार खाऊ नका. पिता येतंय काही पण पिऊ नका. काही पण पिऊ नका म्हणण्यापेक्षा दारू पिऊ नका. सोपं सांगतो, जाऊ द्या. कारण दारू सारखा निषिद्ध पदार्थ कोणता नाही सज्जनानो. कारण हा सप्त्याचं वर्ष किती आहे? 35वं वर्ष. सप्ताह खूप मोठी जुनी परंपरा आहे. हा सप्ताह आपण करतो तरुण मित्र मंडळी. कशा करता करतो? तुम्हाला पैसे जास्त झाले म्हणून का नाही, मग तुमच्या आमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, बदल होण्याकरता हा कार्यक्रम. एवढे महाराज मंडळी तुम्ही लांबून आणतात, गायक लांबून आणले, मृदुंगाचार्य, साऊंड सिस्टमचा खर्च आहे. कशा करताय? एवढ्या 8 दिवसाचं हे गॅरेज आहे, माणसाचं मन दुरुस्त होण्याचं कीर्तनाचं साधन आहे. बघा, हे एकरूप गेलेलं मन एके ठिकाणी येण्याचं साधन आहे. मग या 8 दिवसाच्या खर्चातून तरुण मित्र मंडळी, आपल्या गावातले 2 जरी माणसं कायमची दारू सोडून जर माळकरी झाले ना, आपल्या सप्ताहाचा पैसा खर्च गेलेला वाया गेला नाही म्हणून समजायचं, आपल्या पदरात आपलं पुण्य पडलं म्हणून समजायचं. 2 तरी माणसं, कमीत कमी 2. तुम्ही म्हणता तुला काय एवढी काळजी पडली दारू पिणाऱ्या माणसाबद्दल? आता सांगत नाही जास्त नोकरी मी, कारण मी सुद्धा एक खानदानी दारुड्याचा मुलगा आहे. कोणाचं ऐकून सांगत नाही, कोणाचं कीर्तन बघून सांगत नाही. आमचे महाराज उपस्थित, आमचे गुरुबंधू, यांना अनुभव आहे सगळा. मी खानदानी दारुड्याचा मुलगा आहे, आम्ही अनुभवले. कधीतरी या माया माऊल्याकडे लक्ष देत जा. लग्नाच्या अगोदर काय स्वप्न रंगवले असतील, लग्न झाल्यानंतर जर माणूस जर दारूला भेटत असेल तर काय वाटत असेल त्यांना. पण मायबापाचं नाव मोठं करण्याकरता त्यांना नांदावं लागतं तुमच्यापाशी. बांधिल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे. ज्या खुंट्याला गायला बांधलं त्या खुंट्याचा चारा खाणं गायीचा स्वभाव आहे. आणि मायबापानं लेकीला ज्या घरामध्ये नांदण्याकरता दिलं, बेवडा जरी नवरा भेटला, मायबापाचं नाव मोठं करण्याकरता राहावं लागतंय. कधीतरी विचार करा जा. मी खानदानी दारुड्याचा मुलगा आहे, मी सांगत नाही कधी कधी कीर्तनात ये, पण चला आपण बोललो म्हणून कोण 2 माणसं जर सुधारले गावचे तरी आपलं कीर्तन सार्थक गेलं. पैसा तर रोजच आहे आम्हाला, पण सध्याच्या काळात लोकांना राग सुद्धा लय येतंय. मानी भाऊ, मी दारू बद्दल बोललो, आता मंडपात का सगळे लय धोरणाचे असतात का? एखादं तरी बाहेर असतेच एखादं, आणि त्याला कीर्तन झालं आपला राग येऊ शकतो. ते मग कीर्तन झालं मला म्हणीन आम्ही दारू का तुमच्या पैशाची पितात का, तुमच्या पाकिटातले पैसे काढतात का. कीर्तन झालं जर त्याने मग गचुंडी धरली तर किती जण सोडायला येतील मला सांगा बरं. राग येऊ शकतो. जरी त्याला माझा राग आला असन, नारदाच्या गादीवर सांगतो दादा मी अनुभवले, आणि मी दारू बद्दल तुला बोलल्यानंतर एवढा राग येत असेल ना, आपली एकुलते एक मुलगी एखाद्या दारुड्याला देऊन बघा ही माय माऊली कशी नांदत असेल. तर तुम्ही म्हणता तुमच्या काय बापाचं चाललं आम्ही दारू प्यायला, माझ्या बापाचं काय जाणार नाही. तुम्ही तुमच्या बापाच्या आधी चालत हे ध्यानात ठेवा. विठ्ठल पिता येतंय काही पण पिऊ नका, खाता येतंय काही पण खाऊ नका, जाता येते कुठं पण जाऊ नका, बघता येते काही पण बघू नका. सुंदर मनुष्य जन्म भगवंतानं दिलाय. मनुष्य जन्मात माणूस कर्म चांगले बी करायला लागलाय, मनुष्य जन्मात कर्म माणूस वाईट सुद्धा करायला लागलाय. तुकोबऱ्या माता तो वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा तुका म्हणे नरका घाली अभिमान, तुका म्हणे नरका घाली अभिमान, तुका म्हणे नरका घाली अभिमान, म्हणे नरका घाली अभिमान, तुका म्हणे नरका घाली अभिमान. बस अभिमान झाला तुकोबऱ्या माता त्याला नरकात डायरेक्ट टाकून देतील. अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. चांगलं प्रमाणे तुकोबऱ्या मातात मनुष्य जन्मात माणूस कर्म चांगले बी करतोय आणि कर्म वाईट सुद्धा करतोय. पण वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा काहीतरी चांगलं कर्म करा. करण येते ह्याची करा, नरका घोरा का जाता. आणि असं चांगलं कर्म केलं दुसरं पुण्य करायची गरज नाही, ते श्रेष्ठ पुण्य आहे. जयामध्ये
नारायण शुद्ध पुण्य ते एक. सर्वांनी आपले 2 हात वरती घ्या. 2 मिनिटं भगवंताचं भजन करा. विठोबा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान, बोले रे भाई सब संतन की. कुमाई